श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 30 गोपीनाथ कथा। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, गाणगापुरास नृसिंह सरस्वती स्वामी निवास करून होते। त्या काळात घडलेली आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो। स्वामींची कीर्ती सर्व देशात पसरली। अनेक पीडित आणि आर्त लोक त्यांच्याकडे येऊ लागले। स्वामींनी सांगितलेल्या उपायांनी त्यांची कामे होऊ लागली। अशी त्यांची कीर्ती महात्मा म्हणून सर्वत्र पसरली। त्या काळात माहूर गावात गोपीनाथ नावाचे विप्र राहत असत। त्यांची पत्नी आणि ते दत्ताची उपासना करत असे। त्यांचे पुत्र जगत नसे। पुढे दत्तांची कृपा होऊन एक मुलगा झाला। तो जगला। त्याचे नाव दत्त असे ठेवले। 5व्या वर्षी त्याची मुंज केली आणि 12व्या वर्षी विवाह केला। त्याची पत्नी सुशील आणि पतिव्रता होती। लग्नानंतर 3 वर्षांनीच त्या दत्ताला क्षयासारखा दुर्धर रोग जडला। पुष्कळ औषधे केली, शुश्रूषा तर फार मनोभावे केले, पण दत्ताच्या प्रकृतीत काहीच फरक पडेना। त्याची दशा अत्यंत वाईट झाली होती। तेव्हा त्या मुलीने आणि त्याच्या मातापित्यांनी दत्तात्रेयांचा धावा केला। त्यांच्याच आराधनेने हा पुत्र झाला होता आणि तो अल्पायुषी व्हावा याचे त्यांना फार वाईट वाटत होते। शेवटी वैद्य म्हणाले, हा वाचणे आता भगवंताच्याच हातात आहे। आमचे हात टेकले आहेत, उपाय व्यर्थ ठरले। मातापित्यांना पुत्र म्हणाला, मी तुमची सेवा करायला हवी, तर इथे तुम्हीच माझी सेवा करत आहात याचे मला फार दुःख होत आहे। पण सारे काही ईश्वराधीन आहे। तो पत्नीला म्हणाला, प्रिये, माझी गती काही चांगली दिसत नाही। माझ्यासाठी फार कष्ट केलेस। जणू तू माझे काही ऋण गतजन्मी घेतलेले होते ते तू फेडलेस। तू आता इथे राहू नकोस। मातापित्यांच्या घरी माहेरी जा, तेथे तू सुखी होशील। तेव्हा पत्नी रडू लागली। शेवटी तिने सासू सासऱ्यांना म्हटले, आता मला एक आशा वाटते। गाणगापुरास एक स्वामी नृसिंह सरस्वती म्हणून आहेत। त्यांचे नुसते दर्शन झाले तरी माझे पती बरे होतील अशी माझी श्रद्धा आहे। मी यांना घेऊन तिकडे जाते। ते नको नको म्हणत होते, पण त्यांचाही काही इलाज होता। त्यांनी परवानगी दिली। तिने एक डोली ठरवली आणि त्यात पतीला बसवून ती गाणगापुरापर्यंत कशी तरी पोहोचली। तिने लोकांना विचारले, स्वामी कोठे राहतात हो? मला केव्हा भेटतील? तिची आणि तिच्या पतीची अवस्था पाहून लोक म्हणाले, स्वामी संगमावर स्नानाला गेलेले आहेत। लोक निघून गेले आहेत। आता आपण संगमावर जाऊया। म्हणून ती डोलीत पाहू लागली, तर काय, पती निष्प्राण झालेला। डोलीची भुई जवळपास निघून गेले होते। पतीला मृत पाहताच तिने एकदम हंबरडास फोडला। सुरी घेऊन ती उरात भोगसून जीव द्यायला निघाली तेव्हा लोक धावत आले आणि तिला सावरू लागले। अल्पवयीन स्त्री पती निधनाने दुःखी होऊन रडत आहे, आक्रोश करत आहे असे पाहून कित्येक स्त्रियाही तिथे आल्या आणि तिचे सांत्वन करू लागल्या। पण तिचा आक्रोश काही केले थांबेना। लहानपणापासून केलेल्या सर्व व्रतांची आणि उपासनापासूनची आठवण काढून आणि पतीचे प्रेत कवटाळून ती ओरडू लागली। त्या उदीत एक तापसी तरुण ब्रह्मचारी तिथे आले। ते जटाधारी, त्रिशूलधारी, भस्मचर्चित, शांत मुद्रेचे तेजस्वी यती येऊन तिला नाना प्रकारे समजावू लागले। ते म्हणाले, जीवन किती क्षणभंगुर आहे
आपले पूर्वकर्म भोगल्या वाचून काही सुटका नाही. मायेने सर्व सृष्टी कशी चालते, मृत्यूपुढे कोणाचेच काहीच चालत नाही. नातीगोती सर्व इथेच राहतात. कोणाचा मृत्यू म्हातारपणी येतो तर कोणाचा तरुणपणी, अगदी जन्मताच होतो. हा देह पाचा भूतांचा आहे. यातून प्राण गेला म्हणजे हे प्रेत दुर्गंधीने भरलेले केवळ जड द्रव्य आहे. याचा मोह कसला धरतेस? त्यांनी इतक्या तळमळीने आणि प्रभावीपणे तिला उपदेश केला की तिचे रडणे कमी झाले. ती जरा शांत झाली, भानावर आली. ती त्या तपस्व्याच्या पाया पडली आणि म्हणाली, स्वामी कृपा करा, माझे पती परत जिवंत कसे होतील? मी स्वामींच्या दर्शनाच्या आशेने गाणगापुरास आले. आता मी या भवसागरातून कशी तरून जाऊ? तुम्ही मला मार्ग दाखवा, मी तुम्हाला शरण आहे. तेव्हा ते तपस्वी म्हणाले, पती निधन पावल्यानंतर ज्या स्त्रियांना जगणे प्राप्त आहे त्यांनी परमार्थ चिंतन करत व्रतस्थ राहून देवाची आराधना करावी. धर्मशास्त्राने त्यांच्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. सिद्ध म्हणाले, नामधारका, त्यांनी जो काही शास्त्रपूत उपदेश केलेला आहे तो मी तुम्हाला सांगतो. ते पुढील अध्यायात ऐका. 30वा अध्याय समाप्त. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.